स्वतःला ज्यावेळेस लाज वाटते ना, त्यावेळेस माणूस असा तडफडून उठतो की बाबा आता काहीतरी करायला पाहिजे आपण जीवनात. आणि तो सूर सापडत नाही, ती वाट भेटत नाही, कसं चालायचं काय व्हायचं काहीच कळत नाही. एक माणूस वेगळ्या वळणाला तरी जातो, एक तो चांगल्या ट्रॅकला तरी जातो. ते खूप आणि ते वय पण असं असतं ना की तिथं बरेच डोक्यामध्ये प्रश्न असतात. हा, तर मी काय केलं, काहीच नाही. मग मी काय केलं, झालं नवीन नापास आपण झालो, पण आता काय करायचं, सगळं हे टेन्शन करून मी काय करायचा, बिगाऱ्याचं काम करण्यासाठी एका फॅब्रिकेशनच्या हाताखाली जायचं. मग ते शेडची कामं घे, हे घे ते घे, असे 2 महिने सुट्टीत काम केलं आमच्या चुलत्यांच्या हाताखाली शेजारच्या. आणि मग तिथून एक 7-8 हजार रुपये कमवले. त्याच्यानंतरला परत परीक्षा आली, परीक्षा दिली, मग मी 9वी पास झालो. 2 विषय गेले तर दिली परत. आणि मग 10वीला परत गेलो. 10वीला गेलो तर मस्त पैकी माझं पाठांतर अभ्यासाची काही गोडीच नव्हती. पहिल्यापासून अभ्यासाचं काय माझा जास्त हे नव्हतं, हुशार नव्हतो मी शाळेत, पण इतर ऍक्टिव्हिटीमध्ये मी खूप चांगला होतो. तर मग चला बाबा चाललंय आपलं मस्त पैकी. मग 10वीला गेल्यानंतरला आपल्याला 10वी पास व्हायचे, म्हणजे मी फार 8वी पास होते पण पास व्हायचे. आणि मग प्रमेय बिमय ती गणित सगळी पाठांतर करायचं मी, गणित डायरेक्ट पाठांतर करायचा. आणि मग त्याच्यानंतरला हे मग कोणत्याही प्रकारचं कॉपी न करता हे करता पास झालो 10वी. मग 11वी-12वीला गेलो, 12वी पास झालो. मग 10वीला मला 43% पडले, 12वीला 55% पडले. त्याच्यानंतरला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. हा सगळा प्रवास आला इथपर्यंतचा. मग ज्यावेळेस नवीन नापास झालो ना, त्यावेळेस आज त्या मुलांची मला कळकळ कळली की बाबा 10वीची पोरं नापास झाल्यानंतर काय असतं. आणि म्हणून त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बनवला. खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ का बनवला, का तर आपल्याला आता मी एक अपयश आलो म्हणून मला पुढे काहीच संधी नाही का. अरे सगळ्यात महत्वाचं की बाबा ज्यावेळेस तुम्ही आता नवीन नापास झालात तर ठीक आहे, 10वी नापास झालात तर ठीक आहे ना, परत प्रयत्न करा, परत विषय द्या, परत हे होईल. की सोसल्या जखमा गरिबीच्या अजूनही आम्हाला जाण आहे, तरीही जपतो माणुसकी आम्ही, याच गोष्टीचा अभिमान आहे. शून्यातून उभं होतंय सर्व म्हणून कसला गर्व नाही, शून्यातून उभं होतंय सर्व म्हणून कसला गर्व नाही. मनात आहे आपुलकी आमच्या, रक्तात स्वाभिमान आहे. आणि आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, अरे हारलो तरी चालेल पण मैदान मात्र कधीच सोडायचं नाही. कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो, हे शिवरायांचं चरित्र आम्हाला सांगतं. काळजात वाहणाऱ्या जिद्दीचा पूर्ण छंद केल्याशिवाय राहणार नाही, काळजात वाहणाऱ्या जिद्दीचा पूर्ण छंद केल्याशिवाय राहणार नाही. जे बोलतात की तू हे नाही करू शकत, त्यांची बोलती बंद केल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंतचे आपण जे भेळवाले किंवा पाणीपुरीवाले पाहिले हे मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशातले पाहिलेले आहेत. पण आपण अशा एका मराठी भेळवाल्याला भेटणार आहोत, ज्यानं पुण्याहून येऊन नव्या मुंबईतील सानपाडा येथे मराठी भेळवाला म्हणून नावलौकिक मिळवलं आहे. तो मराठी तरुण आहे सागर गाराडे. याच्याशी आज आपण विशेष भागात ह्या जाणून घेणार आहोत. त्याची बँकेची नोकरी ते भेळवाल्यापर्यंतचा प्रवास, त्याची जिद्द, त्याचे कष्ट, त्याची मेहनत, ह्या सगळ्या गोष्टीचा मागोवा आज आपण या भागातनं घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहत आहात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. स्वप्नांचा माझ्या मीच आधारस्तंभ आहे, जणू ध्येयपूर्तीच्या युद्धाचा हा नवा आरंभ आहे. आणि खचलेल्या काळजाचा कुणी अंदाज बांधू नका, खचलेल्या काळजाचा कुणी अंदाज बांधू नका. हा माझा अंत नाही, हा नवीन अध्यायाचा प्रारंभ आहे.
नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय सागर दादाकडे नवी मुंबईत सानपाडा येथे. त्याची प्रसिद्ध जी भेळ आहे त्याची काय खासियत आहे की एवढे खवय्ये त्याच्या भेळसाठी लांबून ठाणे असेल, मुंबई असेल, परिसरातल्या सगळेजण तुडुंब गर्दी करून सागर दादाची भेळ खातात. सागर दादा, काय आहे भेळचं नेमकं वैशिष्ट्य तुझ्या? अगदी मनापासून आभारी. खास करून आपला मराठी माणूस, आपल्या मराठी भेळवाल्याला, मराठी व्यावसायिकाला, मराठी रस्त्यावरच्या भेळवाल्याला आज मोठं करण्यासाठी आपले जे फूड ब्लॉगर म्हणून दादा आलेले आहेत. आणि असे खूप लोक येतात, व्हिडिओ बनवतात. मनापासून भारी वाटतं का आपली माणसं आता आपल्याला सहकार्य करायला लागलेली आहेत. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही जी भेळ आहे ही आपली ही खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातली आहे. आणि मी स्पेशली आंबेगाव तालुक्याचा रहिवासी आहे. शिंगवे पारगाव माझं गाव आहे मित्रांनो. आणि ही जी चव आहे ही माझ्या शिंगवे पारगावची चव आहे. हे जे मटेरियल आहे सगळं याच्यामध्ये, मग आता ह्या लाया असतील ज्या की आपण आता बघा याच्यामध्ये मी टाकतो अशा मस्त पैकी. त्यानंतरला ही शेव असेल, ते बघा याच्यामध्ये ही शेव टाकली. त्यानंतर हा जो आहे हा चिवडा आहे, हा चिवडा टाकला असा. आता हे सगळं तुम्हाला असं दाखवतो मी, हे बघा याच्यामध्ये. त्यानंतरला ही पापडी आहे, ही पापडी आपण याच्यामध्ये टाकूयात. त्यानंतर ही आहे आपली सुकी भेळ, ही जी थोडीशी बारीक शेव आहे ही बारीक शेव पण टाकूयात. नंतरला मग आपण जे मसाले आहेत, ज्या चटण्या आहेत, या चटण्या थोड्या थोड्या ऍड करू. कोथिंबीर टाकू, टोमॅटो टाकू, कांदा टाकू महत्वाचं. आणि हायजीन खूप चांगलं आपण जपतो ह्याच्यामध्ये, की जेणेकरून आपल्या माणसाला आता छान चांगलं खायला देणं गरजेचं आहे. का तर बहिणींच्या हातची खूप भेळ खाल्ली हो खाल्ली आपण. भेळ आपण, आणि मराठी आपला- तरुणांची भेळ खायची. हा, त्याच्यानंतर ही जी मटकी आहे ही उकडलेली आहे, बॉईल केलेली आहे. आणि आणि गावचीच मटकी आहे. हो, हा नाही, आपल्याला इथेही भेटते गावठी मटकी. आणि ही जी गोड चटणी आहे, हे बघा, ही जी गोड चटणी आहे ही गोड चटणी अशी हे करूयात असं. आणि आता हे मिश्रण मिक्स करायचं आपल्याला. तर आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण छानपैकी. हे मिक्स झालंय. आता हे सर्व करायचं. बारीक शेव टाका, थोडा टोमॅटो टाका, थोडा कांदा घ्या, नंतर कोथिंबीर टाका. सगळ्यात महत्वाचं की आपली बॉईल केलेली मटकी आहे ती पण चवीला चांगली आहे, ती टाकूयात. एक स्लाइस केलेला टोमॅटो घेऊया, शेंगदाणे घेऊयात असे मस्त. आणि कैरीचं सीझन चालू आहे छान असा. कैरीचं सीझन थोडासा चांगला चाललाय. कैरी छान लागते मस्त कैरी तिथे. आणि सगळ्यात महत्वाचं भेळ खाताना हे चिंचेचं पाणी खूप महत्वाचं असतं. चिंचेची चटणी आपण भेळ रेडी आहे छानपैकी मस्त. अशी भेळ आपल्यासाठी तयार केलेली आहे. आपण बरेच कंटाळलेलो आहे भैयांची भेळ खाऊन, पण मराठी दादा जे सागर दादा आहे त्यांची चटकदार भेळ ही आपल्यासाठी तयार केलेली आहे त्यांनी, की आपण खाणार आहोत. पण दादाचा एकंदरीत संघर्षमय आणि प्रेरणादायी जो प्रवास आहे तो आपण त्याच्याकडूनच ऐकूया. हा, तर आता अगदी मनापासून आभारी. भेळ रेडी आहे. पहिला भेळचा आस्वाद घ्या छान असा, आणि मग आपण गप्पा गोष्टी करतच राहू आहे का नाही छानपैकी. खूप चटकदार अशी भेळ आहे. आणि ह्या भेळचं कौतुक हे
सिने कलावंतांपासून ते राजकीय पुढाऱ्यांपर्यंत पण केलेलं आहे, ते पण आपण ऐकणार आहोत. पण सागर दादा, तुझा प्रेरणादायी प्रवासाबद्दल काय सांगशील? कशी झाली तुझी ही सुरुवात? काय आहे 10 वर्षापासूनचा हा जो संघर्ष आहे आपला, त्यानंतर छानपैकी अडचणी आल्या, त्यानंतरला त्याच्यावर मात करत आलो, त्याच्यानंतरला प्रॉब्लेम आले, त्याच्यावरतून आपण मार्ग काढत आलो आणि आज हा सोन्याचा दिवस दिसत आहे आपल्याला. सगळं कसं गुलाबी गुलाबी छान आहे, छान वाटतंय. मनासारखं घडतंय आणि पटकन कोणी येतं, दादा एक सेल्फी पाहिजे, दादा आम्हाला हो. भेळ व्यवसायासाठी मार्गदर्शन करा. चला बाबा, मनाला छान वाटतं की आज आपल्यापासून लोक इन्स्पायर होतात आणि विशेष करून मराठी नवतरून इन्स्पायर होतात. बाबा आम्हालाही तुझ्यासारखा भेळचा व्यवसाय करायला आवडेल. नाही तर पहिले मराठी तरुण रस्त्यावरती साधं झाडू मारायचं तरी कोणाची हे नव्हती. तर हा बदल घडणं खूप गरजेचं होतं आणि त्या दिशेने एक पाऊल मी 10 वर्ष टाकलं का आपल्यापासून सुरुवात करूया. जसं की गोल्डन पॅलेस मध्ये स्वतःच आपला धंदा चालू केला, तिथं झाडू बिडू मारायचा हे ते. त्याच्यापासून जी सुरुवात झाली, मग नंतरला हळूहळू हळूहळू जागा चेंज झाल्या पण सानपाड्यातच. मग गार्डन असेल, त्याच्यानंतरला बदाई स्वीटचा चौक असेल, त्याच्यानंतर आता आपण जिथं उभं राहिले हा एक चौक असेल, अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी भेळचा व्यवसाय केला. तर असा हा प्रवास झालेला आहे. त्यानंतरला लॉकडाऊनच्या नंतर मग इंस्टाग्रामचा, युट्यूबचा जमाना आला चांगला आणि मग तिथून पुढे हे व्हायरल व्हायला लागलं सगळं. पुढचं चांगले दिवस आलेत आता आणि मग चला हवा येऊ द्या असेल, त्याच्यानंतर इतरत्र गोष्टी असतील सगळ्या ज्या मीडियाच्या संदर्भातल्या, ह्या लोकांना भेळ आवडायला लागली. कारण की मुंबईमध्ये माणसाने भेळ खाल्ली, जे सगळी प्रकारची लोक असतात मुंबईमध्ये, तर फक्त भैयाच्या हातची भेळ खाल्ली आहे. आणि भेळचा जो उत्पादक आहे खरा, हा पश्चिम महाराष्ट्र उत्पादक आहे. आता तो कसा, नाशिक पट्टा, त्याच्यानंतर नाशिक पासून निघालो सिन्नर बिन्नर, त्याच्यानंतरला आपण नारायणगाव, खेड, मनसर, जुन्नर असेल, आपला चाकण असेल, पुणे असेल, पुण्यापासून पुढे गेलो आपण सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर. कोल्हापूर आलं तर आपल्याला भडंग आठवते, त्याच्यानंतरला सांगली मध्ये आल्यानंतर आपल्याला ते एक कुरमुऱ्याचा ते काहीतरी चिवडा असतो बनवलेला तो. म्हणजे अरे हा सगळा, आता तुम्ही आमच्या भागात आलात तर भेळ तुम्हाला चांगली भेटणार, मिसळपाव चांगला भेटणार, कढी वडा चांगला भेटणार, वडापाव चांगला भेटणार. हे सगळं महाराष्ट्राची एक चवच चवच ती तिथं दडलेली आहे. फक्त त्या चवीला इथं मुंबईमध्ये आणून विकायचा प्रयत्न कोणत्याही मराठी तरुणांनी केला नाही, किंवा आमचे जे आजोबा असतील, पंजोबा असतील, वडील असतील, यांनी मुंबईमध्ये आल्यानंतरला कधी हॉटेल व्यवसाय करूयात आपण हा विचार केला नाही. का तर मराठी माणसाला व्यवसायाचं वाळकडूच देत नाही. आणि जरी जे तुरळक असेल मग ते कुठेतरी बिझनेस कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतरत्र वेगळ्या याच्यात, पण बऱ्याच जो रेशो पाहिला आपण, तर बऱ्याच लोकांनी काय केलं, एक गिरणी कामगार झाले, त्याच्यानंतर मार्केटला दलाल झाले. आता शेती हा खूप आपल्याकडे चांगल्या पद्धतीने चालतो. त्यानंतरला कुठेतरी बाबा सरकारी याच्यात असेल, कुठेतरी जॉब करायला लागले, असं म्हणजे शिक्षण. मग याच्यातून काय झालं, हा सगळा पसारा पाहता आता असं वाटायला लागलं की आपल्या वडिलोपार्जित लोकांनी भेळचे व्यवसाय उतरले. आणि मी पहिला असा व्यक्ती आहे की मुंबईमध्ये आल्यानंतर गावची भेळ विकायला. हे सगळं साहित्य तू इथे मिळत असताना गावावरून का? आता आपल्याला गावची चव द्यायची, गावची चव हे सगळ्यात महत्वाचं होतं. गावची चव मेंटेन करायची असेल तर मटेरियल पण त्याच क्वालिटीची आहे, मटेरियल पण त्याच क्वालिटीचं आहे, त्याच क्वालिटीमध्ये आपण हे केलं पाहिजे. हा बाकीचे सलाड बिलाड जे आहे आपल्या, त्या गोष्टी भेटणारच आहेत, मार्केटला भेटतच असतात. पण शेव, चिवडा, पापडी ह्या मेजर गोष्टी आहेत, त्याच्यावरती ती टेस्ट अवलंबून आहे. मग ती आपल्याला तिथूनच आणावं लागणार ते मटेरियल. बदल करत गेलो, तसं 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 पुढे चालत गेलो आणि मग चला हळदी असेल, आत्ताच तुम्ही झी मराठीवर पाहिलं आपण, जिथं जिथं ज्या गोष्टी मला बाबा हे होत होत्या ना की बाबा इथं आपलं काम होणार नाही, इथं आपल्याला कोण विचारणार नाही, त्या ठिकाणी भेळनी ओळख करून दिली. हे खूप महत्वाचं. सागर दादाची भेळनी एक नवीन ओळख करून दिली. पण सागर दादाची जर भूतकाळ पाहिला तर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू छोटे चित्रपटात रोल देखील केलेले आहे. म्हणजे देऊळ बंद हा जो चित्रपट पूर्वीचा आहे पहिला, त्याच्यात छोटीशी भूमिका देखील सागर दादानी केलेली आहे. त्याच्याबद्दल काय सांगशील? काय आहे की सुरुवातीला मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतरला आहे ना, एक वेगळं स्वप्न घेऊन पुढे चालत होतो.
का तर माझ्या अंगात ऍक्टिंगचा चांगला किडा आहे, जे तुम्हाला बोलताना समजत असेल, समजत असेल. जेवत असेल, काय नाही, एक आवड म्हणून आपण ती जोपासत आहोत. मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो, मी जोपासतो. हा, माझा व्यवसाय सांभाळून सगळं करून आपल्याला ते करायचं आहे. पण आता व्यवसायाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. व्यवसायातून भेळ आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलंय, त्या मीडियापर्यंत. मग 5 वर्ष मी खास त्या करिअर करायचा म्हणून मी पुण्यात होतो. पुण्यात मग ऍक्टिंगचे क्लास लाव, हे कर ते कर, पाहिजे तसं काही आपल्याला सक्सेस नाही भेटलं. आणि मग कट टू डायरेक्ट मुंबईची वाटचाल चालू केली. नंतर मग इकडे आलो, पण इकडे येऊन मी त्याच्यासाठी स्ट्रगल नाही केला. आपण इकडे येऊन काय केलं, तर असा हा प्रवास आहे. आणि मग तुझी बँकेची नोकरी करता करता मग ह्या व्यवसायाकडे वळलास तू? हा, म्हणजे काय झालं, तो काय किस्सा आहे? एका महिन्यामध्ये जर 4-5 बदल्या होत असतील तर मग बँकेत हा, तर मग कुठेतरी माणूस विचार करतो, यार एका ठिकाणी ठेवा, तिथंच आपण ग्रोथ करू शकतो. तर मग विचार केला, यार काय आहे? आणि असं ह्या फिरण्यात काय झालं, भेळची मला खाण्याचा योग आला. आणि कुठेतरी फक्त अंगात व्यवसायाचं बाळकडू असल्यामुळं टपकन डोक्यात तो थॉट आला, विचार आला, आणि बाबा आपण इथं हे विकू शकतो. मग तशा दिशेने पावलं टाकली गेली, तशा दिशेने पुढे येत आलो, आणि त्यात सक्सेस झाले. हे भेळ तू स्वतः हे तयार कर शिकलास की कोणाकडे काय शिकलास? झालं, सुरुवातीला मी बाहेरून माल घ्यायचा, गावातूनच घ्यायचा माल. आणि नंतरला काय झालं की ज्याच्याकडून माल घेत होतो तो व्यक्ती असा 19-20 करायला लागला. घ्यायचं ते घेणं, ते घेऊ नको, पण व्यवसाय चालवायचा आहे आपलं, त्याच्यावरती पोटपाणी चालणार आहे. तर व्यवसाय टिकून कसं राहायचं, तर हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मग मी काही एकदा दोनदा त्यांनी मला टांग दिली म्हणजे काय केलं, आता नाही माल भेटायचा किंवा नंतर भेटन, आता आम्हाला आमच्या कामे केली. पण माझा व्यवसाय बंद राहायचा ना, म्हणजे मी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायचं होतं. त्याच्यापेक्षा मग एक दिवस विचार केला, आपणच जर मग हे मटेरियल बनवायला लागलो तर पाहिजे तेव्हा आपण येतो, कोणावर अवलंबूनच नाही राहिलं. तिथून पुढे ठरवलं की आपण मग गावाला गेल्यानंतरला सुट्ट्याला वगैरे ना, मी काय करायचं, एका आचार्याच्या हाताखाली काम करायचं. आणि मग तिथून पुढे तो मला सेन्स आला की एवढं बेसन पीठ घेतल्यानंतर 50 किलो 40 किलो त्याला किती टाकायचं मटेरियल, किती मीठ किती टाकायचं, हळद किती टाकायची, बेसन पीठ कसं हे करत, त्याची कन्सिस्टन्सी कशी मिक्स करायची, काय हे सगळंच्या सगळं मी बारकावे पाहून घेतलं. आणि मग आता तेवढा कॉन्फिडन्स आला. आता जवळजवळ 7-8 वर्ष मी स्वतःच माल बनवतो. ह्याचं जे आता तू चव ह्याची इतकी चटकदार आहे भेळ खाताना, मग ह्याच्या काय ब्रँचेस वगैरे काय फ्रँचायझी करायचं तुझ्या काय मनात आहे का? ज्या मराठी तरुणांना वाटेल की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, त्यानंतरला इन्स्पायर होसाल तुम्ही, आणि वाटेल तुम्हाला, पण मॉडेल डेव्हलप होतंय, काम चालू आहे, त्याच्या वर्किंग चालू आहे. अजून तर मी सोशल मीडियावरती काही केलं नाही, पण भविष्यात आपण ती एक संधी निर्माण करणार आहोत मराठी मुलांसाठी खास करून, आणि ते मी अनाउन्सिंग करेलच नंतर. नक्की तुला त्याच्यासाठी शुभेच्छा पण आहेत. आणि त्याच्यानंतर फार मराठी भेळवाले तरुण सागरदादाच्या मार्गदर्शनाखाली एक पाऊल पुढे टाकतील एवढं मात्र नक्की. दादा, तू शिक्षण घेत असताना 9वी नापास देखील झालायस, पण हिरमुसलाच नाही, एक पाऊल शिक्षणाच्या प्रगती पुढे टाकलं. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील तू? हा, तो व्हिडिओ पाहिला नक्की. खूप चांगला ट्रेंडिंग मध्ये व्हिडिओ चालला तो. आणि काय आहे, आपण चांगलं काम केलं तर त्याचं लोक अभिनंदन करतात, म्हणजे पास झाल्यानंतर तुम्ही अभिनंदन केलं, सगळ्यांनी आनंद हे केला. अरे पण जो व्यक्ती नापास झालाय, ज्याच्याकडे आज दुःख आहे, त्या व्यक्तीला आधार देण्याचा प्रयत्न करायचा, असं माझं तर पर्सनली मत असतं. कारण की आपण खूप दुःख भोगलेलं आहे. छान, म्हणजे ज्याची शून्यातूनच सुरुवात झाली, त्याला शून्य माहितीये, त्याला वर किती गेल्यानंतर परत शून्यात तो येऊ शकत नाही. म्हणून तो व्हिडिओ खास करून मी हे केला. का तर मी ज्यावेळेस 9वी नापास झालो होतो ना, त्यावेळेस मला ते दुःख, नापास झाल्याचं दुःख काय असतं हे माहितीये. आणि ज्यावेळेस मी 12वी पास पण झालो, 10वी पास पण झालो, मला तोही आनंद माहितीये की पास झाल्यानंतर किती आनंद होतो, पण दुःख झाल्यानंतर, नापास झाल्यानंतर काय आनंद होतो. जसे मैताला लोक येतात ना, त्याच्यापेक्षा घाण लोक नापास झाल्यावर रिॲक्ट होतात, असं म्हणायला लागत. ती येत नाहीत भेटायला, पण रिॲक्ट होतात. परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे, ज्यावेळेस 9वी नापास झालो होतो ना, त्यावेळेस खूप घरातल्या लोकांचा असेल, त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांचा असेल, इतरत्र लोकांचा असेल, चांगले टोमणे ऐकायला भेटले. आणि मग मनात एक जिद्द निर्माण झाली, स्वतःला लाज वाटायला लागली ना, ज्या दिवशी वाटते ना आज आपण वेळ असतो. सागरदादाच्या ह्या जिद्दीला आणि कष्टाला नक्कीच सगळ्या मराठी
जनांचा सलाम असेल. आपण देखील कधी नवी मुंबई सांडपाड्याला आलात तर नक्की सागरदादाच्या ह्या मराठी भेळवाल्याला व्हिजिट द्या, चव चाखा आणि मराठीचं जे आपलेपण आहे, जे नातं आहे, हे असंच गुंफूया. आपण सागरदादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. एक पाऊल तुमच्यासाठी. मित्र, अगदी मनापासून आभारी. तू आलास, हा व्हिडिओ सगळा बनवला आहे, हा तुमच्यापर्यंत देखील येणार आहे. व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना तो व्हिडिओ पाठवा आणि खास करून अगदी मनापासून आभारी तुझा. आपल्या मराठी मुलांना प्रमोट करत आहेत. माझ्यासारखे अजून जे काही उद्योजक असतील त्यांच्या मुलाखती घे, त्यांच्या टाकत जा. मुलाखती आहेतच आपल्या. दादाचं चॅनलचं नाव काय आहे दादा? योगेश कोळी ऑनलाईन. हा, तर योगेश कोळी ऑनलाईन सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम, त्यानंतरला युट्यूब, तीनही याच्यावरती जावा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्यानंतरला नवीन नवीन तुम्हाला प्रेरणा भेटेल ह्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आपल्या मराठी मुलांना आपणच मोठं करणार आहोत ही आपली भावना आहे. तर एक पाऊल तुमच्यासाठी, तसं म्हणता येईल, एक पाऊल आपल्या मराठी माणसासाठी, असं देखील आपण म्हणू शकतो. आणि आवर्जून भेळचा आस्वाद मात्र घेण्यासाठी या सर्वांना विनंती आहे. आपलं माणुसकीचं नातं हे असंच जोडत राहू. धन्यवाद. मनापासून आभार. अप्रतिम सागरदादांनी भेळ तयार केलेली आहे. त्याला तिन्ही चटण्यांची अप्रतिम अशी गोड स्वाद आहे आणि तो जिभेवर इतका रेंगाळतोय की, आणि सजवलेली ही जी भेळ आहे ही कोणी देणार नाही. तो सागरदादांनी ही फार कष्टानं बनवलेली सजवलेली जी भेळ आहे ती खाण्यासाठी आपण नक्कीच या मराठी भेळवाला या दुकाना शॉपला व्हिजिट कसं आहे ना, आपलं करिअर, आपलं भविष्य, आपलं अस्तित्व आपल्या कष्टावर अवलंबून आहे.